उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून गुरुवार रविवार होणाऱ्या या कामकाजाच्या प्रसंगी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालात. तथापि आज रविवार आहे, खंडोबाचा दिवस आहे. सकाळी आपण भोपाळीनंतर श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं सामुदायिक वाचन पठन कुलधर्म या नात्यानं केलेलं आहे. महाराष्ट्र राज्यात बोलायचं झालं तर प्रत्येकाला कुलधर्म कुलाचार माहीत असणं जरुरीचं आहे. आणि माहीत असेल तर प्रति रविवारी आपण मल्हारी सप्तशती कुलदैवत या नात्यानं कुटुंब प्रमुख तथा कुटुंब प्रतिनिधींनी या ग्रंथाचं वाचन करावं. हा ग्रंथ आपणासमोर प्रतिनिधी दाखवत आहे आणि वर्षातून एकदा तरी कुलदैवत हे आपल्या कुळाचे वडील आहेत, म्हणून वर्षातून एकदा तरी त्यांच्या स्थानावर जाऊन मुख्यच ठिकाणी जाऊन त्यांना एक धोतरपान, एक उपरणं, सव्वा पाव हळद, कांद्या वांग्याचं भरीत आणि पुरणा वरणाचा नैवेद्य हे खंडोबाला अतिप्रिय आहे. आणि हा जर आपण सन्मान त्यांचा केला तर तुम्ही जे आज काही प्रश्न मुला-मुलींच्या विवाहासंदर्भात आणलेले आहेत, नोकरी संदर्भात आणलेले आहेत, ते 100% मार्गी लागल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आपण वर्षातून एकदा तरी खंडोबाला जाऊन त्यांचा मानसन्मान करावा, त्यांना विनंती करावी. याला कुलधर्म म्हणतात. अलीकडे कुलधर्म कुलाचाराचा विसर पडल्यामुळं अनेक प्रश्न मंजुषा तथा समस्या कुटुंबात प्रत्येक मनामनात घराघरात निर्माण झालेल्या आहेत. म्हणून याचं निवारण करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय प्रत्येकाला घरचे घरी करता यावा, हा या कार्याचा हेतू आहे. तीच अवस्था कुलदेवतेची आहे. इथे मंगळ शुक्रवार मोठ्या प्रमाणात सप्तशतीचे पाठ केले जातात आणि जगाच्या भल्यासाठी 100 कोटी पाठाचा संकल्प केलेला आहे, हे कदाचित आपणाला माहीत असेल. आज उणीपुरी गेल्या 15 वर्षात सुमारे 92 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामीचरित्र सारामृत आणि भगवान शिवाचं रुद्र इथपर्यंत आपण वाटचाल करत आहोत. आणि उर्वरित राहिलेला जो अपूर्ण अभ्यासक्रम आहे तो आपणाला या निमित्तानं वैयक्तिक सामुदायिक सेवेतून तो जर आपण पूर्ण केला तर आपल्याला वैयक्तिक सामुदायिक आणि राष्ट्रीय स्तरावर या सर्व समस्या निवारण करण्याला ही सेवा ऊर्जा देणार आहे. म्हणून आपण यात आपल्या वैयक्तिक सेवेचं, सामुदायिक आणि देशाचं भलं होण्यासाठी हा सर्व उपक्रम राष्ट्रासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी आपण या निमित्तानं करत आहोत. म्हणून कुलधर्म कुलाचार हा अत्यंत मौलिक राष्ट्राचा, धर्माचा विषय आहे. आपण प्रत्येकानं यात केवळ आत्मकेंद्रित होऊन चालणार नाही, तर आपण देशाचं, धर्माचं देणारं आपल्याकडून काही ऋण आहे, ते ऋणमुक्त जीवन आपणाला करता यावं म्हणून कुलधर्म कुलाचार आपण करावेत. म्हणून सर्वात पहिला अध्याय, तुम्ही स्वामी चरित्राचे काही इथे अभ्यासक उपासक आलेले असते, बाळप्पांसारख्या श्रेष्ठ सेवेकऱ्यांनासुद्धा कुलदेवता माहीत नव्हती. 12व्या अध्यायामध्ये बाळप्पांना स्वामींनी सदेह तुळजापूरच्या देवीच्या रूपात दर्शन दिलं. ही तुझी कुलदेवता आहे. त्यामुळं ते कुलधर्म कुलाचार करू लागले. मग आपण सेवेकरी आहोत, आपण जर कुलधर्म कुलाचार केले तर आपलं बघून बाकीचे लोक करतील.
वर्षातून एकदा खंडोबाला जातील, देवीला जातील, डोळस बुद्धीनं त्यांचा सन्मान करतील आणि निर्माण होणाऱ्या वैयक्तिक कौटुंबिक समस्या निपटण्यासाठी त्यांना हा मार्ग अत्यंत मौलिक ठरणार आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की जेवढ्या समस्या असतील त्या खंडोबा देवीच्या सेवेनं निवारण होतात, मग महाराज आशीर्वाद देतात, हे आपणाला माहीत असावं. त्यासाठी आज या कार्याच्या अंतरंगाकडे वळताना या कार्यातून 18 ते 22 विभागाच्या वतीनं जनसेवा, धर्मसेवा, मानवसेवा करण्याचा हा परिपाठ स्वामी योगाचे योगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी हा उपक्रम गेल्या शतकापासून सुरू केलेला आहे. तो आजचा नाही, म्हणून यात आपला सहभाग असणं जरुरीचं आहे. तथापि निर्माण होणाऱ्या ज्या बहुविध समस्या आहेत त्यापैकी डझनभर समस्या काही जण घेऊन आलेल्या आहेत. यामध्ये मुलं हट्ट करण्यापासून, परीक्षा मुलांच्या चालू आहेत त्यात यश मिळण्यासाठी, परीक्षेत पास होण्यासाठी, सर्व्हिससाठी, नोकरीसाठी, उद्योगासाठी, व्यापारासाठी, मुलांच्या विवाहासाठी, मुलींच्या विवाहासाठी, अपत्यासाठी, घरकुलांचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, व्यापाराचा प्रश्न, आजारपणाचे प्रश्न आणि सर्वात शेवटचा मनशांतीचा प्रश्न. एवढे डझनभर प्रश्न आहेत. यापैकी बरेच जणांनी आपल्या समस्या पेपरवर मांडलेल्या आहेत आणि त्या पेपरवर बिनबोभाट लेखी स्वरूपात आपणाला त्यावर उपचार दिलेले आहेत. ते आपण आमच्या प्रश्न उत्तर विभागातून कृपया ते समजावून घ्यावेत. तर इथे प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन भगिनींशी संवाद साधावा, पुरुष प्रतिनिधींनी पुरुषांशी संवाद साधावा आणि आपल्या समस्यांचा निराकरण तथा खुलासा शांतपणे करून घ्यावा, अवखळ बुद्धीनं करू नका. हे धर्माचं काम आहे, हे देशाचं काम आहे, हे वैयक्तिक समस्या निवारण्याचं काम आहे आणि हे विनामूल्य केलं जातं. हा वेगळेपणा आहे. म्हणून या कार्यातला हा वेगळेपणा जनमानसांना माहीत असावा म्हणून सांगण्याचं प्रयोजन. तर पुढचा विभाग इथे मूल्यशिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कारात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन घराघरात पुंडलिक श्रावणबाळ तयार करून आपलं म्हातारपण सुखात घालवायचं असेल, वृद्धाश्रम मुक्त जीवन जगायचं असेल तर पुंडलिक श्रावणबाळ तयार केल्याशिवाय दुसरा जगात कोणालाही दुसरा पर्याय नाही. म्हणून आपण संबंधित पालकांनी, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांचे वेळोवेळी त्यांचे मेळावे घ्यावेत, त्यांना एकत्र आणावं आणि त्याचमुळं ही संस्कृती स्थिरावणार आहे. अन्य बाबी व्यर्थ आहे. आज या मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप या उपकरणांमुळं माणसं मनापासून, संस्कृतीपासून आणि आरोग्यापासून दूर गेलेली आहेत. म्हणून याचा कमीत कमी वापर कृपया करण्याचं शिकवावं लागणार आहे. काही इंग्लंडसारख्या प्रगत देशात तर आता हे विषय जवळजवळ इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून त्यासाठी आपण नव्यानं पुनश्च भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्याला एक नामी संधी आपणाला मिळणार आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आज अनेक मुलामुलींचे प्रश्न ऐरणीवर आहेत आणि ते ऐरणीवर असताना ऋणानं बंध न पाळता अवखळ बुद्धीनं जे विवाह होतात ते परोक्त ठरत नाही, मध्येच खंड पडतो आणि मग विस्कळीत प्रपंचाची घडी विस्कळते. तथा घटस्फोट फारकतींचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन पुण्या मुंबईसारख्या महानगरात 50 ते 55% हे
विवाह पोचलेले आहेत. त्यात काही प्रेमविवाह आहेत, त्यात आंतरजातीय विवाह आहेत, आईवडिलांना न विचारता केलेले विवाह आहेत. हे कधीही यशस्वी होत नाही, हे पहिलं लक्षात ठेवावं. पूर्वी आपले लोक अनपढ होते, सही निशाणे डाव्या हाताचा अंगठा, परंतु त्यांचं व्हिजन असं असायचं, त्यांचा दृष्टिकोन असा असायचा की जे ज्योतिषांना कळत नाही त्या काळात एकही घटस्फोट फारकती कुणाच्याही झालेल्या नव्हत्या. मग आपल्यापेक्षा अनाडी माणसं कितीतरी चांगले असं म्हणायची वेळ आलेली आहे. म्हणून विवाह मंडळाकडे आज सध्या सुमारे 1.5 लाख किंवा त्याहून अधिक वधूवरांची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. कुठल्या जिल्ह्यात कुठल्या गावात किती वधू आहेत, किती वर आहेत, ते कसे आहेत, कोणते आहेत, ही सारी माहिती आपण शांतपणे विवाह मंडळातून समजून घ्यावी. याहीपेक्षा अजून पुढचं पाऊल या कार्याचं जे विकलांग आहेत, दिव्यांग आहेत, त्यांचे विवाह कोण करेल? हा खूप अवघड प्रश्न यात या कार्यानं हात घातलेला आहे. आणि मागच्या महिन्यात सुमारे 1100 मुलामुलींची विवाह परिचय मेळाव्यातून त्यांची बोलणी चालू आहेत आणि त्यातले 18 विवाह त्याच दिवशी केलेले आहेत. ही साधी गोष्ट नाही, ते बिना हुंड्यानं. विकलांगांची 18 विवाह कृषी महोत्सवाच्या दिवशी आमच्या कृषी प्रतिनिधींनी एकाच दिवसात केलेली आहे. आणि गेल्या 70 वर्षात आज तागायत स्वामींच्या कृपेनं एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर हा जो मागोवा आहे धर्माचा, देशाचा, संस्कृतीचा, हा आचरणात आणि आपल्या सामुदायिक सहजीवनात आपल्या विचारवंत लोकांनी मांडावा. गावागावामध्ये विवाह मंडळं उभी करावीत, बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं. साखरपुड्यात जर विवाह केली तर त्या गावाची प्रगती होईल. म्हणून गावाच्या प्रगतीचा आलेख आहे की रुसवे फुगवे, मान सन्मान, अपमान जो कोणी बंद करेल त्या गावाचा विकास होईल. हे सांगण्याचं धाडस फक्त सेवेकऱ्यांचं आहे. म्हणून आपण सेवेकरी आहात. म्हणून मागाशी गुरुजींनी विचारलं, आपण सेवेकरी व्हायचं आहे का? बऱ्याच जणांनी हात वरती केले आणि ते आवश्यक आहे. म्हणून आपण जर सेवेकरी झालात तर या समस्यामुक्त जीवन तुम्हाला जीवन जगण्याला, चिंतामुक्त, संकटमुक्त जीवन जगण्याला स्वामींचा आशीर्वाद मिळेल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळानंतर कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. भारतीय कृषी आणि कृषी संदर्भात उचित माहिती, शेतीवर अवलंबून असणारे 55 लघु उद्योग आहेत. त्यात माती परीक्षण आहे, पाणी परीक्षण आहे आणि शेतीवर अवलंबून राहून आता चालणार नाही, तिला जोड व्यवसायाची जोड देणं आवश्यक आहे. त्यासाठी अनेक कंपन्या सरसावलेल्या आहेत आणि वेळोवेळी होणाऱ्या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा त्यांचा निर्धार आहे. म्हणून त्या कामी मागच्या महिन्यामध्ये सुमारे 7,500 मुलांना कंपन्यांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यांना 25,000पासून तर 50,000पर्यंत त्या कंपन्यांनी पायावर उभं करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यातल्या बऱ्यापैकी सर्वांची कामं मार्गी लागत आहेत. म्हणून एक सामुदायिक सहजीवन, सामुदायिक ऐक्य, सामुदायिक बांधिलकी जी जगात कोणाला जमणार नाही ते सेवेकऱ्यांना जमते. म्हणून आपण सेवेकरी व्हा. हा संदेश आपण जगाच्या, देशाच्या मानव कल्याणासाठी हा मार्ग झटतो आहे. यामध्ये आपला कृपया त्यात थोडासा खारीचा वाटा असावा, हे कळकळीचं आव्हान. तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक असाध्य आजाराची औषधं घेऊन आलेले आहेत. त्यात कॅन्सरचा समावेश आहे,
आणि ते दर गुरुवार रविवारी कमीत कमी 100 तरी रुग्ण कॅन्सरचे येतात. कालच्या गुरुवारी सुमारे 98 रुग्ण अल्पवयाचे होते, 40च्या आतले. भेसळयुक्त पदार्थ किंवा हायब्रिड अन्न किंवा विषयुक्त शेतीतून विषारी औषध फवारलेला भाजीपाला, रासायनिक खतात असणारं मिश्रण, यामुळं ती जागा कॅन्सरनं घेतलेली आहे असं नाईलाजानं म्हणावं लागतं. म्हणून कॅन्सरमुक्त जीवन जगण्यासाठी मोठे जे खर्च आहेत, केमोसारखे, टाटा हॉस्पिटलमध्ये एका केमोचे 80,000 रुपये घेतात. आपल्याला 80 रुपये लागत नाही. हा सोपा दवा कॅन्सर मुक्तीचा आहे. म्हणून आमच्या आयुर्वेद विभागाकडून कॅन्सरमुक्त जीवन जगायचं असेल तर त्याची मालिका, त्याची आचारसंहिता, आहारसंहिता कृपया आपण समजावून घ्यावी. म्हणजे देवानं दिलेलं आयुष्य, निरोगी जीवन आपणाला जगता येईल, हा त्यामागचा अर्थ आहे. तर पुढचा विभाग, इथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूचं वास्तूपण टिकवण्यासाठी जसं माणसाच्या गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे वस्त्र, आणि डोकं टेकल्यावर ज्याला 5-6 घंटे झोप येते त्याचं निरोगी जीवन तथा तो मनानं श्रीमंत म्हणून समजला जातो. अर्थात इथे बसलेले सारे भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी श्रीमंत आहे असं आम्ही म्हणतो. श्रीमंती कोणती? जे मोठे श्रीमंत लोक आहे, अब्जपती, झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांना झोपा येत नाही, आणि ज्याला झोप येते 5-6 घंटे, ते खरे श्रीमंत आहे. म्हणून याचा अर्थ कृपया आपण जाणून घ्या. माणुसकी नावाची संस्कृती जो जोपासतो तो खरा श्रीमंत आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यापैकी आपण आहात. म्हणून यात अधिक माहिती वास्तूची, वास्तूचं वास्तूपण टिकवायचं असेल तर कुठल्या दिशेला काय असावं नसावं, दिशा परत्वे आपण रचना तोडफोड न करता करावी. घरात बंद पडलेली घड्याळं, तुटलेली भांडी, फुटलेले भांडी, तुटलेल्या चपला, असं काही असेल, तथा आमच्या अनेक भगिनींच्या किचन ओट्याला हाऊस म्हणून काळा दगड कडप्पा लावलेला आहे. ज्या भगिनींच्या किचनला काळा दगड आहे, कडप्पा आहे, त्यांनी हात वरती करावं, म्हणजे आमचे प्रतिनिधी आपणाला सोपा इलाज देतात. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत. खरं तर घाबरून जाऊ नका. घरी गेल्यावर त्या काळ्या दगडाला पिवळा ऑइल पेंट किंवा पांढरा ऑइल पेंट मारला तर ही समस्या त्वरित निकाली निघेल आणि तोडफोड करण्याची जरूर नाही. हे अत्यंत सोपे उपाय या कार्यानं आपणाला ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथातून सुचवलेले आहे. ज्यावेळी आपण ग्रंथ वाचतो, ग्रंथ वाचले संत समजतात, संत समजले तर भगवंताकडे जाता येतं. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत याचा मेळ घालण्याचं काम या कार्यातून कृपया आपण समजून घ्यावं. तर पुढचा विभाग, या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी एक व्रत घेतलेलं आहे की लोकांना अनाठाई कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. आयुष्य जातं, वेळ जातो, पैसा जातो, उपयोग शून्य. एक वेळी पंढरपूरची वारी परवडेल, त्र्यंबकची वारी परवडेल, तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या परवडतील, कोर्टाची वारी परवडणारी नाही. ती थांबवायची असेल तर हे लोकन्यायालय भरून तालुक्यातल्या तालुक्यात, जिल्ह्यातल्या जिल्ह्यात त्या ज्या केसेस आहेत त्याचा निपटारा करण्याचं सामर्थ्य लोकन्यायालयात आहे. म्हणून सेवेकऱ्यांनी लोकन्यायालयात या प्रश्नांचा निपटारा करण्याला आमचे कायदेशीर सल्लागार नेहमी आपल्याशी सहमत आहेत. आपण कृपया त्यांच्याशी संपर्क संवाद साधावा, हे कळकळीचं आवाहन आहे. सोबत प्रशासकीय कामकाज आणि
प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. हे कार्य चांगल्या पद्धतीत जनमानसापर्यंत रुजवणं, राबवणं, योग्य आणि पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा त्यात निर्माण व्हावा म्हणून एक पारदर्शकता त्यांनी आणलेली आहे. म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधावा. सोबत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यात दुर्ग अभियान प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी, वेदविज्ञान संशोधन प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, युवा प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, हे 8 प्रतिनिधी आपला लेखाजोखा दिवसभरासाठी येणाऱ्या भाविकांना आम्ही काय या मार्गातून काम करतो हे सांगणार आहे. तेही विनामूल्य. आणि हे समयदानातूनच जमतं. ज्यांच्याजवळ वेळ आहे तो वेळ हा एक यज्ञ आहे. तो वेळ समयदान आहे. ते फार मोठं पुण्याचं काम आहे वेळेचं दान देणं. अन्य काही दानं देणं यापेक्षा समयदान हा खूप महत्त्वाचं दान आहे. म्हणून आलेल्या बसलेल्या भगिनी तथा बंधूंनी समयदान देण्याचं करावं. खरं तर या कार्याचा एवढाच उद्देश आहे, गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी. म्हणून आपण हे ग्राम अभियान प्रत्येकापर्यंत पोचवा. त्याला सांगा, बाबा तो रोज हे स्वामी चरित्र 3 अध्याय वाचून बघ, 11 माळा जप करून बघ, तू शाकाहारी आचरण कर, तुझ्या सर्व समस्या लवकरात लवकर निपटतील आणि तुला स्वास्थ्य, सौख्य, समाधान त्यातून निश्चितपणे स्वामी महाराज आशीर्वादातून देतील, असं ठामपणे सांगा. म्हणून आपणाला हे सांगण्यासाठी पैसे लागत नाही. म्हणून आपण कृपया अत्यंत कळकळीनं पिडलेल्या मनांना, उद्ध्वस्त झालेल्या मनांना, उद्ध्वस्त झालेल्या प्रापंचिक लोकांना हे सुखाचं अमृत ते आहे श्री स्वामी समर्थ. म्हणून रोज 3 अध्याय 11 माळा जप करावा. मगाशी गुरुजींनी सांगितलं की 12 लक्ष जप स्वामींचा आपण वर्षभराच्या आत लिहा. काल पिठापूर या ठिकाणी सत्संग मेळावा, श्री स्वामी चरित्र सारामृत सामुदायिक हवन पठण आणि श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचं वाचन पठण मनन झालं. त्या दिवशी काल बरेच लोकांनी 12 लक्ष जप पूर्ण केलेल्या वया सिद्ध आपल्या पिठापूरला आणलेल्या आहेत. तिथे दत्तपीठांमध्ये तिथे एक रूढ परंपरा अनादिकालची आहे की आपण जप केलेली वही तिथे अर्पण करायची असते. तिथे त्याचा योग्य तो विनियोग गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर, वाडी या ठिकाणी केला जातो. म्हणून बसलेल्या आणि घरी असलेल्या सेवेकऱ्यांना एक निवेदन आहे, तुम्ही 12 लक्ष जप पूर्ण करा. त्या वया गुरुपीठात त्र्यंबकला घेऊन या. आपण त्या साऱ्या जणांच्या साऱ्या वया या दत्तपीठांवर पाठवणार आहोत. म्हणजे आयुष्यभर आपला योगक्षेम भगवान दत्तात्रेय तथा स्वामी महाराज चालवतील असा कृतसंकल्प जप करताना केलेला आहे. म्हणून आपण लिहिलेला जप तो आपण तिथे अर्पण करावा, हे कळकळीचं आवाहन आहे. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती, त्यात काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. त्यांनी आपला परिचय देऊन आज अनेक भगिनी 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. 1 व्यसनाधीनता, 2 डोक्यावर वाढणारं कर्ज. या 2 समस्यांवर आमच्या भगिनींना मार्गदर्शन करणार आहेत. इथे बसलेल्या अनेक भगिनी याच्या अभ्यासक उपासक आहेत. त्यात गेल्या अनेक दशकांमधून व्यसनबंदीचा सोपा उपाय शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर महिम्न मराठी वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ व्यसनाधीन लोकांना जर रोज दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल
आणि ते शाकाहारी निर्व्यसनी घरचे घरी होते, कुठेही जायचं काम नाही. एवढं सामर्थ्यशाली सोपा उपाय आहे. या उपायानं आपणाला घरच्या घरी करण्याला एक नामी संधी मिळालेली आहे. तर दुसरा प्रश्न आज जे तुम्ही घेऊन आलात, डोक्यावर वाढतं कर्ज, त्याचं उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. या श्रीयंत्राच्या उपासक बसलेल्या इथे भगिनी आलेल्या आहेत. त्याचं रोज पूजन सेवा करणाऱ्या भगिनी रोज फावल्या वेळेत विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र याचं पठण करतात. आणि प्रतिपौर्णिमेला ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवून त्याचा सत्यनारायण करतात आरती करून. साधारण अर्धा पाऊण तास त्या सत्यनारायणाला वेळ लागतो. तथापि ज्या भगिनी लक्ष्मी प्राप्तीचं हे व्रत समजलं जातं, ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, त्यांनी कृपया हात वरती करावेत. धन्यवाद. परंतु हात ज्यांचे वरती नाही त्यांनाही लक्ष्मी हवी आहे. आमच्याकडे गेल्या 50 वर्षात आम्हाला लक्ष्मी नको आहे असं कोणी अजून विचारायला आलेलं नाही. लक्ष्मी सर्वांनाच हवी आहे. म्हणून हे लक्ष्मी प्राप्तीचं व्रत आहे. आणि हे जर आपण मनोभावे मनापासून केलं तर त्याच्या अनुभूती तुम्हाला महिन्या 2 महिन्यात निश्चितपणे आल्याशिवाय राहणार नाही. आणि हा बिनाखर्चिक सत्यनारायण आहे. एक वाटीभरच शेरा लागतो आणि ते मटेरियल तुमच्या घरात आहे. बाजारातून वेळोवेळी आणण्याची जरूर नाही. 3 सुपाऱ्या मांडायला मूठभर गहू तांदूळ फार झाले. यापेक्षा अजून जास्त खर्च करण्याचं प्रयोजन नाही. आणि प्रत्येकाला सत्यनारायण करणं हे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. म्हणून आपणाला घरचे घरी आणि बिनाखर्चिक हा सत्यनारायण व्रत करण्याला या कार्यानं एक द्वारखोली केलेली आहे की आमच्या साऱ्या जगातल्या देशातल्या भगिनी स्वयंपुरोहित आहेत. त्यांना सारे विधी कळतात. वर्षभरात येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार देवी खंडोबा हे सारं माहीत आहे. म्हणून आमच्या भगिनींनी हे व्रत पुढे नव्या पिढ्यांना शिकवावं. आणि उद्याच्या पंधरवाड्यात म्हणजे आजच्या पंधरवाड्यात येणारा होळी पौर्णिमा उत्सव आहे. त्यात ग्रहण आहे. आम्ही गुरुवारी त्यावर तपशिलात बोलणार आहोत. अनेकांची अनेक मतांतरं आहेत की होळी करावी न करावी, ग्रहण आहे. या संदर्भात आपण अंकामध्ये तर माहिती दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे जर आपण होळी पौर्णिमा, रंगपंचमी, होळीचे 5 दिवस हा सामुदायिक सण आहे. यात आपण सर्वांनी सहभाग घेऊन वैज्ञानिक आध्यात्मिक वैयक्तिक स्वरूपात आपण हे समजून घेण्याचा आपण कृपया प्रयत्न करावा. आज 22 फेब्रुवारीला दुर्ग अभियान शिवाजीराजांच्या सर्व किल्ल्यांना आज सेवेकरी भेटी देत आहेत आणि त्यांचा मानसन्मान करत आहेत. इतिहासानं त्याची खरं तर पुन्हा नोंद घ्यावी. असे इतिहास पुन्हा पुनर्जीवित व्हावेत आणि पुढील पिढ्यांना छत्रपतींचा जीवनादर्श कळावा हा त्यामागचा हेतू आहे. खूप यावर बोलता येईल, परंतु वेळेची बंधनं आहेत. बऱ्याच जणांना सकाळपासून कोणी कालपासून इथे आलेलं आहे आणि मनाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही, आम्हाला माहीत आहे. 1-1.5 तास झाला की मनाजीराव सांगतात पुढच्या तीर्थक्षेत्रात गेलंच पाहिजे, घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, पोटात कावळे ओरडताय, जेवण केलंच पाहिजे इत्यादी. म्हणून याला विराम करून ही ज्ञानाची पानपोई आहे. आणि जेवढं आपणाला शक्य आहे ते ज्ञान आपण घरी घेऊन जावं, ते विकसित करावं, इतरांपर्यंत ते वाटावं. याला ज्ञानाची पानपोई म्हणते. म्हणून यात आपण नक्कीच सहभाग घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करून आगामी येणाऱ्या सणाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन येणारा होळी पौर्णिमा सण आपणाला सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा, सामुदायिक आनंदाचा जावो
अशी स्वामीचरणी प्रार्थना करून आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू. आणि प्रार्थनेनंतर मौनानं नंबर 1च्या गेटनं भगिनी, सर्वप्रथम आधी भगिनींचा मान आहे. भगिनी समाधीमठ औदुंबर याला परिक्रमा न करता थेट दरबारात येतील. दरबारात स्वामींना हात जोडून आपल्या जागेवर बसतील. तदनंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे मौनानं आचरण करतील. आणि आज रविवार आहे. जे भाग्यवंत पुण्यवंत किंवा प्रश्नार्थी समस्याग्रस्त आहे त्यांना एक संधी आहे. त्यांनी मल्हारी सप्तशती पारायणात सहभाग घेतला तर खंडोबाचा आशीर्वाद मिळेल आणि कुलधर्म कुलाचार घरी करण्याला एक दिशा मिळेल. म्हणून त्यात ज्यांची इच्छा असेल, सक्ती नाही, इच्छा असेल, त्यांनी त्यात सहभाग घ्यावा एवढंच कळकळीचं सांगून आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.